नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलेलो होतो शेतामध्ये. तर बघू शकता हे आमचं शेत. तर शेतामध्ये इतकी गव्हाणी नासाधूस करून टाकलेली होती, तर पाहायलाच नको. हे आहे मक्याचं शेत. सगळी शेताची वाट लावून टाकलेली होती. सगळं रात्री खाऊन गेलेला होता. तर बघू शकता इतकी काळजी घेऊन, इतके म्हणजे सगळं करून सुद्धा, इतकी मेहनत घेऊन सुद्धा सगळी वाया गेलेली होती. सगळी म्हणजे सगळी काळजी घेतलेली होती. तो कुठून येईल, काय येईल, काय कसं काय करील, काय एवढी तारा त्यांनी तोडून सुद्धा तो आलेला होता आत, आणि सगळी शेताची वाट लावून टाकलेली होती. तर बघू शकता की त्याची पायसरी तुम्हाला दिसतच असेल. तर शेतकऱ्याचं असंच असतं, सगळीकडे मरणच असतं शेतकऱ्याचं. एवढी माणसं घालून आऊत पण किती महाग झाले, खत पण किती महाग झाले, सगळं इतकं महाग झाले की परवडतच नाही काय केलेलं. पण करणार काय, शेतकरी आहोत. घरी बसून तर असं शेतीवर सगळं अवलंबून असतं. घरी बसूनसुद्धा परवडत नाही आणि शेती करूनही परवडत नाही. तर बघू शकता सगळी शेताची इतकी वाईट अवस्था करून टाकलेली होती, पाहायलाच नको. तर शेतकऱ्याचं हे असंच असतं. यावर काय उपाय करायचा होता ते नक्की सांगा. धन्यवाद.